पुन्हा एकदा इतरही बातम्या थोडक्यात आपण बघणार आहोत। संयुक्त अरब अमिरातीने जैश ए मोहम्मदच्या निसार अहमद तांत्रेला दहशतवाद्याला भारताकडे सोपवले। डिसेंबर 2017 मध्ये सीआरपीएफच्या जम्मू काश्मीरमधल्या लिथपोरा इथल्या तळावर झालेल्या हल्ल्याचा निसार हा मुख्य सूत्रधार होता। नाशिकमधली बातमी कळतीये। पेठरोडवरच्या हॉटेल राऊ चौफुलीवर द्राक्षाने भरलेल्या पिकअपची पोलिसांच्या दुचाकीला धडक बसलेली आहे आणि अपघातात या म्हसरूळ पोलीस ठाण्याचे 2 बीट मार्शल गंभीर जखमी झालेत। या अपघातात फरार झालेल्या ड्रायव्हरला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराला आता रंगत चढतीये, कारण एक प्रचाराचा अजब फंडा सध्या मतदार राजाला पाहायला मिळालाय। समीर भुजबळ सध्या बाईकवरून प्रचार करताना दिसतात। मनसे पदाधिकाऱ्यांनी डबल सीट बसून या निवडणुकीचा प्रचार सुरू केल्याची माहिती कळतीये। गौरी लंकेश हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या गंभीर आरोपांवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेबाबत ठाणे न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माकप महासचिव सीताराम येचुरींना 30 एप्रिलला हजर राहण्याची नोटीस बजावलेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय। खासगी कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाची रक्कम निश्चित केली जाताना निवृत्तीपूर्वीचा अखेरचा पूर्ण पगार विचारात घेतला जावा असा आदेश आता कोर्टानं दिला। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारतोय। सोन्याच्या भावामध्ये दिवसेंदिवस घसरण होत चालली। महिनाभरात सोन्याचे भाव प्रतितोळा 2000 रुपयांनी कमी होऊन ते 34,000वरून 32,000वर आलेत। चांदीचे भाव 41,500 वरून आता 39,000वर आले आहेत। आदर्श आचारसंहिता सध्या सुरू आणि ती लागल्यापासून देशाच्या विविध भागात छापे मारून 1,500 कोटींहून अधिकचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलाय। या जप्तीच्या कारवाईत सर्वाधिक रोख रक्कम आणि सोनं तामिळनाडूमध्ये, सर्वाधिक दारू महाराष्ट्रात तर सर्वाधिक अंमली पदार्थ गुजरातमध्ये पकडण्यात आले। एक धक्कादायक बाब आता बघणार आहोत आपण। हिंगोलीमधली कूलरमध्ये पाणी टाकताना शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोलीतल्या कळमनुरीमध्ये घडली। शिवाजी चौक परिसरात ज्ञानेश्वर कोळपे असे या माणसाचं नाव कळतंय। कूलरमध्ये पाणी टाकताना त्यांना विजेचा जोरदार झटका बसला। विजयवाडामध्ये 1,26,00,000च्या रकमेसह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। हैदराबादच्या एका व्यावसायिकाकडून या चोरट्यांनी 1,70,00,000ची रक्कम चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। भारतानं केलेल्या मिशन शक्ती मोहिमेमुळे नासानं म्हटलंय की अंतराळ 400 तुकडे धोकादायकरित्या फिरतायत आणि त्यामुळे अंतराळ स्थानकांना त्याचा धोका आहे असा दावा नासा प्रमुखांनी केला। सध्या हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जात असल्याचं म्हणत ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। देशात सर्वसामान्य नागरिकांचे अधिकारही हिरावून घेतले जात आहेत अशी टीका त्यांनी केली आहे। ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता उसेन बोल्टचे जगभरात असंख्य चाहते आहेत। नुकताच पेरूमध्ये त्यानं मोटरसायकल टॅक्सीसोबत शर्यत जिंकली आणि त्याला पाहण्यासाठी त्याची सही घेण्यासाठी शेकडो चाहते यावेळी उपस्थित होते। अमेरिकेतल्या ओरवले धरणामधून अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यासाठी स्पिलवेचा वापर करण्यात आलाय, ज्यामुळे कॅलिफोर्निया भागातल्या नागरिकांना अचानक येणाऱ्या पूरस्थितीतून दिलासा मिळू शकेल। हे धरण भरून वाहू लागल्यामुळे अनेकदा या भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जनतेच्या संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं। प्रिन्स हॅरी आणि त्याची बायको मेगन मर्कल या दोघांचं एक इन्स्टाग्राम अकाउंट कालपासून सुरू झालं आहे। दोघं करत असलेल्या विविध कामांबद्दलची माहिती, त्यांचे काही फोटोज देखील या अकाउंटवर पाहता येईल। अकाउंट सुरू होताच पहिल्या काही तासातच लाखो चाहत्यांनी त्यांना फॉलो करायला सुरुवात केली आहे। आजीच्याच गर्भातून नातीचा जन्म झालाय अमेरिकेमध्ये। आपला गे मुलगा आणि त्याच्या साथीदारासाठी या मुलाची आईच सरोगेट मदर झाली। या दोघांपैकी एकाची बहीण एक डोनर झाली तर दुसऱ्याच्या आईनं सरोगेट ती मदर झाली आणि त्यामुळे मॅथ्यू आणि इलियॉट हे नुकतेच एका मुलीचे पालक होऊ शकलेत। रशियातली बातमी आहे। रशियाच्या सायबेरिया भागामध्ये युद्धसराव सुरू आहे, ज्यात रॉकेट लॉन्चर्ससह अत्याधुनिक शस्त्रसामुग्रीचं परीक्षण केलं जाते। कित्येक किलोमीटरवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्रांचं आता सध्या तिथे त्याची चाचपणी घेतली जाते। चीन रशियाला जोडणारा पहिला रेल्वे ब्रिज अखेर पूर्ण झालाय। 2215 मीटर लांबीच्या पुलामुळे चीन आणि रशिया दरम्यान थेट रेल्वे वाहतूक आता प्रत्यक्षात होऊ शकेल। 2014 मध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती। पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात आपण बघणार आहोत। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्समधल्या सामन्यामध्ये राजस्थाननं बंगळुरूवर 7 गडी राखून काल मात केली। 4 बाद 158 धाव्या बंगळुरूनं केल्या होत्या, पण हे आव्हान पूर्ण करताना जोस बटलरनं 59 धावांच्या बळावर हा सामना राजस्थानच्या खिशात घातला।
IPLच्या मोसमात चेन्नईची मुंबई इंडियन्सच्या विरोधात लढत होते वानखेडे स्टेडियमवर, म्हणजे घरच्याच मैदानात हा सामना आज रात्री 8 वाजता रंगेल. भारताच्या महिला संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना IPL 2019 मध्ये सट्टा लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बडोद्यात पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली आहे. BCCIनं बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या स्वरूपात बदल करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडवर सोपवण्याचा निर्णय घेतलाय. या अकादमीतून अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटू घडणार आहेत, पण BCCIनं अजूनही या निर्णयाची अधिकृत घोषणा केलेली दिसत नाही. वय कमी दाखवणाऱ्या खेळाडूंवर भारतीय बॅडमिंटन महासंघानं बंदी घालावी, जेणेकरून चुकीचं काम करणाऱ्या खेळाडूंवर वचक राहील आणि भविष्यात चांगले परिणाम दिसून येतील, अशी मागणी भारताचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी केली आहे. येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील भेटत राहणार आहोत. आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.